नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्याच काही दिवसांमध्ये आपण चर्चा केली होती की येणाऱ्या 8-10 दिवसांमध्ये अभ्यासक्रम हा येऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठली परीक्षा कशी होणार आहे त्याबद्दलची आपण चर्चा केली होती। आणि आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचा आज शिक्षक दिन आहे आणि त्याच अनुषंगाने तुमचा समाज कल्याण अधिकारी जी गट ब ची पोस्ट आहे, करेक्ट आहे, त्याचा अभ्यासक्रम, त्याची परीक्षा पद्धती हे सगळं आज डिक्लेअर केलेलं आहे गव्हर्नमेंटने। तर काय काय अभ्यासक्रम आहे, कसं अगोदर आपण परीक्षेचं स्वरूप बघूया की परीक्षा कुठल्या प्रकारची होणार आहे। परीक्षेचं स्वरूप बघणं आपल्याला गरजेचं आहे अगोदर। सो त्यामुळे आपण परीक्षेचं स्वरूप काय आहे ते आपण पाहूया आणि काय काय स्ट्रॅटेजीज असल्या पाहिजे, आपण काय मदत करतोय मुलांना त्यावर आपण चर्चा करूया। तर सगळ्यात पहिले लक्षात घ्या, परीक्षेचे 2 टप्पे या ठिकाणी डिसाईड केलेत। पहिला आहे लेखी परीक्षा, ही तुमची 200 गुणांची होणार आहे। किती होणार आहे? 200 गुणांची। आता लेखी परीक्षा म्हणजे कशी होणार आहे तुमची? तर लेखी परीक्षा तुमची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे। कशी? ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होणार आहे, तुम्हाला काही लिहायचं वगैरे नाही आहे त्याच्यामध्ये। सो ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असणार आहेत। किती प्रश्न असणार आहेत मित्रांनो? तर 100 प्रश्न असणार आहे। त्या प्रत्येक 100 प्रश्नाला 200 मार्क, म्हणजे एका प्रश्नासाठी 2 मार्क त्या ठिकाणी अलॉट केलेले आहे। सगळ्यात महत्त्वाची आणि विशेष लक्ष देण्याची गोष्ट म्हणजे काय, जो वेळ आहे प्रश्नपत्रिका सोडवण्याचा तो फक्त 1 तास आहे। किती आहे? 1 तासात, म्हणजे तुम्हाला 60 मिनिटात 100 प्रश्नांचं नियोजन करणं गरजेचं आहे। म्हणजे सर्वसाधारणपणे एक प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला फक्त जवळपास 45 सेकंद मिळतात। किती मिळत आहेत? 45 सेकंदात तुम्हाला प्रश्न वाचायचा आहे, प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 45 सेकंदातच काढायचं आहे आणि त्याच 45 सेकंदांमध्ये तुम्हाला तो प्रश्नाचा जे राऊंड आहे ते मार्क करायचं आहे किंवा तुम्हाला तो त्या ठिकाणी गोल करायचा आहे। म्हणजे 45 सेकंदामध्ये याचा अर्थ तुम्हाला प्रॅक्टिस खूप लागणार आहे, या ठिकाणी ही गोष्ट विसरून चालणार नाही। प्रश्नपत्रिका कशात असणार आहे? तर ती मराठीमध्ये असणार आहे। त्यामुळे परीक्षा लक्षात आली आणि त्यानंतर मुलाखत घेतली जाणार आहे, तुमची इंटरव्ह्यू असणार आहे। इंटरव्ह्यू 50 मार्क असेल। आपण इंटरव्ह्यूची पण तयारी करून घेणार आहोत, करेक्ट आहे। सगळ्यात अगोदर सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, साकार फोरम हे आपलं ॲप जर तुम्ही अजूनपर्यंत डाउनलोड केलं नसेल तर ते तुम्ही नक्की करा। त्या ठिकाणी अनेक नोट्स, अनेक प्रश्न, अनेक व्हिडिओ तुम्हाला मोफत ठेवलेले आहेत। काही त्या ठिकाणी चार्जेबल आहेत, पण परीक्षेच्या दृष्टीने ते तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत। तर सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की सगळ्यात अगोदर त्यांनी व्हिडिओला लाईक करणं हे आमच्यासाठी मोटिवेशन असतं आणि त्यावर कमेंट करणं, तुमचे काही प्रश्न असतील तर ते विचारणं, आम्ही नक्कीच त्या प्रश्नांना उत्तर देऊया। जाऊया पुढे। इथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। काय असणार आहे? निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये असणार आहे। त्यामुळे किती रिस्क घ्यायची आणि कशी घ्यायची हे मी पुढे स्ट्रॅटेजी लेक्चरमध्ये बोलणारच आहे, पण निगेटिव्ह मार्किंग किती आहे ते लक्षात घ्या। तर प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25%, म्हणजे 1/4, याचा अर्थ 4 प्रश्न जर तुमचे चुकलेत तर एका बरोबर प्रश्नाचे मार्क तुमचे कट केले जातील, करेक्ट आहे। म्हणजे एक प्रश्न जर चुकला तुमचा तर 0.25 मार्क्स। प्रश्न किती मार्काला आहे तुमचा? 2 मार्काला आहे। म्हणजे एक प्रश्न जर चुकला तुमचा तर बरोबर उत्तरातून 0.50 मार्क्स तुमचे कट होतील, ही गोष्ट लक्षात घ्या। या ठिकाणी रिस्क घेऊन चालणार नाही। कसा अप्रोच करायचा, काय करायचं हे आपण त्याच्यावर बोलणारच आहोत, कारण हा अतिशय महत्त्वाचा विषय मित्रांनो। त्यानंतर एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने प्रश्नपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केलं नसेल, खूप बेसिक इन्फॉर्मेशन हे लक्षात ठेवा, अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील असं आपण म्हणू शकतो। म्हणजे ज्यावेळेस हे करताना जर तुमची टोटल बेरीज अपूर्णांकात जरी आली, म्हणजे तुम्हाला समजा 25/3 एवढे मार्क मिळाले तुम्हाला उदाहरणार्थ, तर ते तसेच ठेवले जातील कॅल्क्युलेट करताना, ते काय राऊंड फिगर केले जाणार नाहीत असं या ठिकाणी क्लिअर सांगितलं आहे आणि त्याच आधारे पुढची कारवाई केली जाणार आहे। एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही दिलं नाही तर त्याला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे, ही गोष्ट त्याच्यामध्ये लक्षात घ्या। आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर पुढे काय काय दिलेलं आहे, तर सिलेबस दिलेला आहे मित्रांनो। तर सिलेबस काय आहे तो आपण बघूया या ठिकाणी, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल। हा सिलेबस आपण ऑलरेडी एकदा डिस्कस केला होता, यामध्ये खूप बदल असं काही झालेले नाही आहेत, पण तरी आपण एकदा चेक करूया म्हणजे आपल्याला टेन्शन राहणार नाही, करेक्ट आहे।
आणि या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना दिली आहे अंडरलाईन करण्यासारखी की अंतिम जी यादी असेल फायनल लिस्ट ती परीक्षेतले मार्क आणि मुलाखत या दोघांना एकत्र करून जे मार्क येत आहेत त्याच्यावरती आधारित तुमची असणार आहे असं आपण समजूया. करेक्ट आहे, असं त्यांनी सांगितलंय. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे मित्रांनो, तर सगळ्यात पहिले अभ्यासक्रमात काय दिले तुम्हाला, मराठी हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. मराठी त्यामध्ये दिलेला आहे आणि दुसरा पेपर दिला आहे तुमचा सामान्य ज्ञान. त्याला अजून मार्किंग सिस्टीम काही दिलेले नाही आहे. पण सामान्य ज्ञानमध्ये त्यांनी काय काय सांगितलं आहे, तर कला शाखेतील घटक म्हणजे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास 1857 पासून तर 1990 पर्यंत, भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय राज्यपद्धती व ग्राम प्रशासन, त्यानंतर विज्ञान व अभियांत्रिकी आपण म्हणू शकतो हे जे महत्त्वाचा पार्ट होता. त्याच्यामध्ये वैज्ञानिक विचारसरणी व दृष्टिकोन, विज्ञानाचे स्वरूप, विज्ञानाची गृहीतके, शास्त्रीय पद्धती, वैज्ञानिक ज्ञान ह्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर आधुनिकीकरण व विज्ञान, आधुनिकीकरण म्हणजे काय, आधुनिकीकरणाचे प्रकार काय, आधुनिकीकरण व भारत त्याच्यातल्या समस्या आणि उपाय हे तुम्हाला विचारले. जागतिक तसेच भारतातील वैज्ञानिक व अभियांत्रिकी पद्धती, त्यानंतर वैज्ञानिक प्रगतीमुळे शहरी तसेच ग्रामीण जीवनावर झालेला परिणाम, भारतीय समस्यांवर वैज्ञानिक उपाय, उदाहरणार्थ ऊर्जा समस्या, अन्नधान्य, लोकसंख्या समस्या, पर्यावरण समस्या, शैक्षणिक समस्या, गृहनिर्माण समस्या, परिवहन समस्या, संपर्क विषयक समस्या, अशा ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत त्याला विज्ञानातून काही उपाय तुम्हाला आहेत का तुमच्याकडे ते विचारतायत. नंतर लोकस्वास्थ्य या ज्या सगळ्या समस्या आहेत याच्यावर तुम्हाला माहिती विचारलेली आहे. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर तिसरा पार्ट या ठिकाणी येतो तो म्हणजे काय, वाणिज्य आणि अर्थव्यवस्था, कॉमर्स आणि इकॉनॉमी. यामध्ये भारताचा आयात निर्यात, राष्ट्रीय विकासात सरकारी व सहकारी ग्रामीण बँकांची भूमिका, शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी, किमती वाढण्याचे कारणे व उपाय, जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी हा पण पार्ट दिलेला आहे. त्याच्यामध्ये म्हणजे राजकीय, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, भौगोलिक, खगोलशास्त्र, सांस्कृतिक, वैज्ञानिक इत्यादी. त्यानंतर बुद्धिमापन विषयक प्रश्न हा तिसरा पार्ट आहे. म्हणजे बघा मराठी पहिला पार्ट झाला, सामान्य ज्ञान हा दुसरा पार्ट झाला, तिसरा पार्ट बुद्धिमापन विषयक प्रश्न, उमेदवार किती लवकर म्हणजे विचार करू शकतो आणि गणिते किती लवकर सॉल्व्ह करू शकतो ते त्याच्यात दिलंय. आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तुमचं समाज कल्याण अध्ययन. मग समाज कल्याण अध्ययनमध्ये समाजकार्याचा इतिहास, मानवी अभिवृत्ती व व्यक्तिमत्व विकास, समाज कल्याण प्रशासन, सामाजिक सुरक्षाविषयक कायदे व अंमलबजावणी, भारतातील सामाजिक समस्या व त्यावरील उपाययोजना, समाजकार्याच्या संबंधित समाजशास्त्र व अर्थशास्त्र हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात जर आपण 200 मार्काला आपल्याला डिवाइड करायचं असेल तर आपण हे 50-50 मार्क ईच मध्ये डिवाइड करूया. पण ही परीक्षा आहे तुमची समाज कल्याण अधिकारी म्हणून, करेक्ट आहे, गट ब ची पोस्ट आहे. त्यामुळे ह्या विभागावर तुम्हाला प्रश्न जास्त असण्याचे चान्सेस नक्कीच आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी म्हणजे साधारण 25 प्रश्न हे प्रत्येकावर विचारले जातील असं गृहीत धरूया. पण टार्गेट ठेवताना किंवा टार्गेट देताना हे कशावर जास्त दिलं जाणार आहे मित्रांनो, तर ह्या पार्टवर तुमचा सगळ्यात जास्त फोकस असणार आहे. आणि ह्या पार्टचे सर्व लेक्चर्स आपल्या ॲपवर आपण डाउनलोड केलेलं आहे. आपल्या ॲपचं नाव आहे साकार फोरम. काही अडचण असल्यास तुम्ही मला संपर्क करू शकतात आणि लवकरच आपल्या टेस्ट सिरीज पण त्यावर ॲड होणार आहे. तर मित्रांनो सगळ्यांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. लवकरच परीक्षेची पण तारीख डिक्लेअर होईल, करेक्ट आहे, आणि आपण त्यावेळेस पण पुन्हा भेटणार आहोत. आणि तुम्ही आमच्यासोबत जोडले गेलेले आहात, तुमचं जे प्रेम मिळतंय त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि आभार.